व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ सदस्य, मार्गदर्शक, तज्ज्ञ, सभागृहामधील उपस्थित सर्व संस्थांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी, ज्येष्ठ तज्ज्ञ, मार्गदर्शक, बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. दिलेल्या वेळामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण नंतर चर्चेला आपल्याला वेळ मिळेल. सुरुवातीला सुभाषजी, सुधाताई आणि सर्व आफामच्या कार्यकारिणीचे आभार मानतो की त्यांनी आजच्या या चर्चासत्रात काही वेळ विचार मांडण्याची संधी दिली. सुरुवात सर्व वयोगटातले या ठिकाणी सदस्य आहेत, त्यामुळे 1-2 मिनिटाच्या एका व्हिडिओतनं करूयात. त्यामुळे तो व्हिडिओ बहुधा सगळ्यांना दिसेल आणि त्यामुळे त्यातनं काय आपल्याला पुढचे विषय वाढवता येतो का असा प्रयत्न करूयात. तुम्हारे कष्ट और पीड़ा देखकर मेरा दिल भर आया. आखिर मुझे भी तो तुम्हारे दुख सुख में शामिल होने का हक है. अब जिन जिनके घर जल गए हैं वो दफ्तर में आकर अपना नाम लिखवा दें. उनकी मदद का कोई ना कोई इंतजाम किया जाएगा. और तुम सब बाबू लोगों के बहकावे में आ गए थे, लेकिन चलो कोई बात नहीं, बच्चों से गलतियां तो हो ही जाती हैं, पर हम बड़ों का तो फर्ज यही है कि उसे नजरअंदाज कर दें. अब तो तुम्हें पता चल ही गया होगा कि कौन दूध है और कौन पानी. अरे हेड़ी बकवास सुनने को आए क्या हम यहाँ? पैसा देने फिर बेकार बना भी देगा ये. अरे पोला, क्या कह रहे हो? जरा संयम से काम लो, ठंडे दिमाग से सोचो. क्रोध स्वास्थ्य के लिए अच्छा नहीं होता. और फिर मैं जो कुछ कह रहा हूं तुम्हारी भलाई के लिए कह रहा हूं, बलमानसियत के नाते कह रहा हूं, क्योंकि हम लोगों का बरसों का भाईचारा रहा है. हाँ, नहीं चलेगा. मैं कहता हूँ आज सिसोटी नू सत्यानाश करने छोड़ेगा. क्या किया मेरे लिए सिसोटी वालों ने? मिश्रा जी छुड़ाया या उन्होंने? अरे कर्जा मर जाए तो क्या खोटा है? अबे तू फिर कर्ज लेगा इससे? कर्ज लेने बना भी काम ने खराब करने का. अरे सिसोटी अपनी है, अपनी है, अपनी बनाई हुई है. और सरपंच ने पीछा छूट गया तो इसका चुंगाल में फंसोगे आप. हमें भी गलती हती हम मानते हैं, लेकिन हम सब मल के कहीं नवा बनाना चाहते थे. नवा हाँ, बात तो मेरी गाड़ी खोपड़ी में हाथ दी रहती. भाइयों, 1976 मंथन सिनेमा, श्याम बेनेगल, स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह, ऑपरेशन फ्लडवर शेतकऱ्यांनी 2-2 रुपये आनंद आणि गुजरातमधनं एकत्र केले आणि त्यातनं हा 2 कोटी रुपयाचा त्यावेळचा सिनेमा तयार झाला. 1976 ते 2026 50 वर्षे झाली. त्यातलं शेवटचं वाक्य सगळ्यांना कदाचित लक्षात त्या जुन्या फिल्ममुळे आलं नसेल तर सिसोटी अपनी है असं तो जो भोला नावाचा शेतकरी आहे तो सांगतो. आजच्या आपल्या पहिल्या सत्राचा विषय सिसोटी किसकी है हा आहे. नवीन जनरेशन असते की जेव्हा त्यांना, मैं हिंदी, इंग्लिश और मराठी में बात करूंगा बिकॉज ऑडियंस ऑल्सो हैज़ अ गुड नंबर ऑफ नॉन मराठी स्पीकिंग, हिंदी स्पीकिंग एंड इंग्लिश स्पीकिंग. प्रॉब्ली दे माइट अंडरस्टैंड अ बिट ऑफ मराठी ऑल्सो. नए जनरेशन के जो जेन जी बोलते हैं वो OMG बोलते हैं, ओ माई गॉड. उनके ऐसे अलग अलग शॉर्ट फॉर्म रहते हैं, वो हमें, मेरे जैसे लोगों को समझ में दिक्कत होती है. OMG मतलब ओ माई गॉड. तो आज की जो कम्युनिटी इन्स्टिट्यूशन आहे, शेतकऱ्यांचे संघटित उद्योग, त्याच्यामध्ये बचत गट आहे, फेडरेशन आहे, जॉईंट लायबिलिटी ग्रुप आहे, FPC आहे आणि अनौपचारिकरित्या आता असलेले सोशल एंटरप्राइज नावाचे नवीन त्याच्यामध्ये भर पडते आहे. त्याच्यामध्ये ओनरशिप, गव्हर्नन्स आणि M म्हणजे मॅनेजमेंट
या तिन्हीची बोंब आहे. ओनरशिप, मॅनेजमेंट आणि गव्हर्नन्स, OMG. त्यामुळे आजच्या देशातल्या 2 लाख प्रायमरी कृषी संस्था ज्याचा आपण डिजिटलायझेशन करण्याचा संकल्प आहे, 10,000 FPC ज्या कागदावरती आणि घोषणेमध्ये आहेत, जागेवर किती आहेत तिथं जाऊन आपल्याला शोधायला लागतील. अनेक चांगल्या संस्था ज्या 10 वर्षापूर्वी चांगल्या होत्या उद्योग म्हणून, त्या आजच्या परिस्थितीमध्ये स्पर्धेमध्ये कशा टिकून आहेत याचाही आपल्याला शोध घ्यायला लागेल. बहुतांशी चित्र त्या अर्थाने फार उत्साहदायक नाही आहे. त्यामुळे तो OMG आहे. आणि OMG म्हणजे ओनरशिपमध्ये घोळ आहे, मॅनेजमेंटमध्ये घोळ आहे आणि गव्हर्नन्समध्ये घोळ आहे. थोडं मी कडक विधान करतो आहे, कारण आपण जर इथं छोट्या चर्चासत्रात बोलत असलो तर वी ऑल्सो नीड टू रिफ्लेक्ट. आणि नंतर मी शेवटची 5 मिनटं काय करायला पाहिजे याच्यात सकारात्मक की मला ज्या वाटतात अभ्यासक म्हणून त्या सूचना देणार, फक्त नकार घंटा वाजवणार नाही आहे. आजची मालकी आपण सिसोटी किसकी आहे, तो सिसोटी संस्था व्यवसाय ही आपली जबाबदारी झाली. डू गुडर्स जे आपण इथं बसले होते, संस्था चालकांची संस्था चालवण्याची जबाबदारी आहे. शेतकरी, महिला, आदिवासी, वनवासी यांची जबाबदारी नाही. वी आर कॅरिंग दॅट मंकी. आपण शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे उद्योग आपण चालवतोय. वी आर हॅव्हिंग स्लीपलेस नाईट्स. दे आर हॅपी टू बी जस्ट अ सायलंट स्लीपिंग मेंबर. ही आजची वस्तुस्थिती अनेक संस्थांमध्ये. आय एम मेकिंग ब्रॉड जनरलायझेशन. अपवादात्मक अनेक 10, 20, 25 उदाहरणं सापडतील. 1000 अपवाद नाही आहेत, हे मी 100% सांगतो. अजूनही मी महिन्यातले 6 दिवस फील्डवर्क भारतात आणि महाराष्ट्रात वेगळ्या राज्यात करतो. ओनरशिपचा घोळ आहे. ओनरशिप ज्यांच्यासाठी उद्योग केले त्यांची नाही. दे आर स्लीपिंग मेंबर्स ऑफ अ बिझनेस एंटरप्राइज. गव्हर्नन्स कळसूत्रीसारखं आहे, पपेट आहे. आपण माणसं तिथं गव्हर्नन्समध्ये बसवली आहेत. कोणाला बोर्डाचं चेअरमन केलं आहे, कोणाला डायरेक्टर केलं आहे, कोणाला सेक्रेटरी केलं आहे, कोणाला ट्रेजरर केलं आहे. म्हणजे काय आपण होत हे माहिती नाही अनेकांना. आय एम मेकिंग दिस अगेन अ ब्रॉड जनरलायझेशन. ते डमी आहेत. गव्हर्नन्सचा सुद्धा मोठा घोळ आहे. आणि बिझनेसमध्ये सुद्धा पुष्कळ करण्यासारखं आहे, कारण वी आर नॉट शुअर वेदर वी आर रनिंग अ सोशल एंटरप्राइज और वी आर रनिंग अ बिजनेस एंटरप्राइज. टॉप लाइन आणि बॉटम लाइन, ये 2 चीज़ें हम कहते हैं बिजनेस के बारे में कि सेल कितना हुआ, रेवेन्यू कितना हुआ, टॉप लाइन. बॉटम लाइन सब खर्चा जाके टैक्स देके, GST देके, एम्प्लॉयज़ को सैलरी देके, बॉटम लाइन मतलब नेट प्रॉफिट, जेब में कितना बचा. और उसके आगे वाला किसानों की हम जो बात करते हैं उसमें किसानों को हमने डिविडेंड, प्राइस रियलाइजेशन कितना दे दिया, रॉ मटेरियल्स के, और उसके आगे हिसाब किताब पूरा होने के बाद व्हाट इज द मनी दैट हैज गॉन बैक टू द फार्मर्स हु आर द अल्टीमेट मेंबर्स ऑफ दैट ऑर्गेनाइजेशन. इसका मतलब वो बिजनेस कैसे चल रहा है. बिजनेस जैसे चल रहा है, इसलिए सिंपल स्टेटमेंट है कि लास्ट 3 साल के आपके ऑडिटेड रिपोर्ट्स आपको दिखाओ. बिजनेस ऑर्गेनाइजेशंस आर हेजिटेंट टू शो दैट बिकॉज कंप्लायंस नहीं है, ऑडिट नहीं हुआ है, 2-2 साल का ऑडिट नहीं हुआ है. कंप्लायंस की फी देने के लिए चार्टर्ड अकाउंट के लिए पैसा नहीं है, क्योंकि बिजनेस नहीं हो पा रहा है. So this is the current reality that our community organizations that are intended to serve farmers for a social and a business enterprise are faltering miserably. They are neither doing social good, they are not doing business good. Lot of projects have created infrastructure, but they are lying idle and vacant, just getting used for last 2 months, 15 days. In last 1 year, I have seen at least 10 custard apple plants being set up under different schemes. And I am not an agriculturist. मेरे फैमिली में किसी ने भी खेती नहीं किया, बट एक कॉमन सेंस की बात है कि जो कस्टर्ड ॲपल, सीताफळ वर्षातनं 15, 20, 25, 30, 45 दिवस येतं. त्या 45 दिवसासाठी 20 लाखाचा 25 लाखाचा मोठा प्लांट तिथे एक उभा केलाय. त्याच्यासाठी खूप जाहिरातबाजी केली आहे. आता तो सीताफळाचा प्लांट 25-30 दिवस सीताफळाचा पल्प काढून तो वापरल्यानंतर उरलेले 300 दिवस काय करणार आहे. तो गंजणार आहे, तो सडणार आहे. सीताफळाचा प्लांट हा आंब्यासाठी नाही वापरू शकत, सीताफळाचा जामुनसाठी नाही वापरू शकत, सीताफळाचा संत्र्यासाठी नाही वापरू शकत. दिस इज माय कॉमन सेन्स. मे बी ॲग्री टेक्नॉलॉजी हॅज गॉन हाईड or there are different kinds of adjustable levers that same processing can be used, but I doubt. At least I have not. My common sense says that it is a dedicated to X activity and not to Y, Z or ABC activity. असे बरेच आहेत. So our OMG I think is clearly we have to think. आता शेतकरी कसा आहे ज्याच्यासाठी आपण हा विषय चर्चा करतोय, and that is my last 2 points and then I stop here. शेतकरी विवश आहे. आणि त्यात थोडंसं मी आय ट्राय टू यूज अ पन. शेतकऱ्याचा आपल्यावर विश्वास नाही आहे, हतबल आहे, व्हल्नरेबल आहे, असहाय्य आहे, विवश आहे. वी पाहिला
त्याला व्यवहार दिसत नाही, व्यवहाराची खात्री नाही आहे. संस्था येते, कपॅसिटी बिल्डिंग करते, ट्रेनिंग प्रोग्राम होते जाते, एक्सपोजर विजिट जाते, अमूल इधर जाते, मुल्कनूर जाते, दिल्ली जाते, ओडिशा जाते, लेकिन कैसे बिजनेस करना है उसका भरोसा नहीं है. अँड किसान हॅज बिगन टू नॉट ट्रस्ट आवर वर्ड. शब्दाच्या बुडबुड्यामध्ये तो आता फसत नाही. त्यामुळे तो विवश आहे, त्याला विश्वास नाही आहे, त्याला व्यवहाराची खात्री नाही आहे आणि त्याला आपल्या शब्दांवरती विश्वास राहिलेला नाही आहे. तो आपलं सगळं ऐकतो, लेकिन दिमाग में कि मेरे लिस्ट में क्या है, और उसको पता है कि ऐसे बहुत से सारे स्कीम आए, एनजीओज आए, एफपीओ प्रमोटिंग एजेंसी आए, पॉपी आई है, सीबीबीओ आए, लेकिन मेरे लिए गांव में जेब में 10 रुपए का 20 रुपए करने वाला 5-10 साल चलने वाला कोई स्कीम मैंने आज तक नहीं देखा है. जो देख रहा है उसके पीछे वो जाता है. एंड देर आर नोटेबल एक्सेप्शंस विच वी आर प्राऊड ऑफ. त्यामुळे शेतकरी विवश आहे. सो व्हॉट्स द वे आउट? देन आय कम टू the remedial part of it, because diagnosis is easy. All of us agree that if we start truly doing introspection, ownership is the first thing. We have to clearly say that this is your monkey. Monkey is not a good word. ये आपका है. You take 2 steps, then I will take 1 step. You take 10 steps, I will take 5 steps as a do-gooder. If you don't take 10 steps, I am not going to take even 2 steps. And I say with confidence because my institution has implemented some of the watershed programs. कुछ गांव में 2 साल के लिए चंदा ही नहीं इकट्ठा हुआ, कंट्रीब्यूशन नहीं निकला, बिकॉज पीपल वेर नोइंग कि इनके पास स्कीम आया है, CSR आया है, उनको 31 मार्च के पहले खर्चा करना है, यूटिलाइजेशन सर्टिफिकेट देना है. दे थिंक हाँ चलो हो जाएगा. वी स्टॉप्ड. We said we will return the money to CSR activity, and this about talking about the institution where I work voluntarily. We said nothing doing. If you are not going to contribute XYZ money and going to come for Shramdan, Shramdan is value in labor, contribution is in terms of chanda. We are not going to initiate any watershed activity, come what may, 2 साल 3 साल. 2-3 गांव में वापस निकल गए. एक गांव में जहाँ चंदा फटाफट हो गया, श्रमदान के लोग आ गए. ओनरशिप इज द स्टार्टिंग पॉइंट. स्किन इन द गेम इंग्लिश में बोलते हैं. एंड वी हैव टू स्पेंड टाइम फॉर दैट. 50 रुपया सर्टिफिकेट इकट्ठा करो, रजिस्ट्रेशन करो, फर्स्ट ट्रांच मिलो, फिर सेकंड ट्रांच. वो किसका ओनरशिप है? सो वी हैव टू री एम्फोसाइज, गो बैक टू बेसिक्स, एम्फोसाइज ओनरशिप, स्टेक्स, कैपिटल. एंड आई गिव अ सिंपल एग्जाम्पल. I get lot of books, not this, of course, this is our conference book. Just ask yourself, एक किताब आपको फुकट गिफ्ट में मिली है और दूसरी किताब आपने बुक स्टॉल में जाके खरीदी है. Which book you are likely to read? Definitely. जो गिफ्ट में मिल जाती है और बुक स्टॉल पे अच्छे घर में एक जो रैक है उस पर देख जाती है, अरे आई गॉट सो मेनी बुक्स. किताब पढ़ा क्या? नहीं पढ़ा. जो किताब मैं बाजार में जाके 100-200 रुपया 500 रुपया अमेजोन से खरीदता हूँ, चांसेस आर दैट आई रीड एट लीस्ट 50% ऑफ दैट बुक. सिंपल थिंग. स्किन इन द गेम. स्किन इन द गेम. ओनरशिप. वी हैव टू गो बैक टू दैट बेसिक. गव्हर्नन्स. मराठी में अच्छा शब्द है, डोंट टेक इट पॉलिटिकली. मराठीत एक चांगला शब्द आहे, विच गिव्ह भाकरी फिरवली पाहिजे. हँड ओव्हर गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट टू न्यू जनरेशन्स, न्यू लीडरशिप. संस्था ऐसी है कि 70-70, 80-80, 85-85 साल, 40-40 साल संस्था चालक वही जगह पर बैठे. ना कभी बिजनेस अपने आप किया, ना कभी फैमिली में किया, ना उनके प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स ने किया है. गिव ओनरशिप अँड मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी टू न्यू जनरेशन. शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांच्या मुली. कम्युनिटीमध्ये 2 तरी निघतील ज्यांना व्यवसाय कसा करायचा कळतो, शेती कशी करायची ते कळते. दोज हॅव सीन द मार्केट, दोज नो इंटरनेट, दोज नो गूगल, दोज हू आर टेक्स सेवी, दोज हू आर मार्केट सेवी, दोज हुज रूट्स आर इन द एग्रीकल्चर. उनके हाथ में दे दो. दे विल मैनेज द बोर्ड ऑफ गवर्नेंस. दे नीड सपोर्ट ऑफ कोर्स, बट गिव इट टू देम. एंड बिजनेस, जिनको ये समझ है उनके हाथ में बिजनेस दे दो. वी NGOs आर यूज टू ग्रांट्स मेकिंग प्रपोजल्स. वी आर नॉट यूज टू मेकिंग बिजनेस प्रपोजल्स. So give that to them. And last 3 words and then I stop. Give time. A community business organization does not get built in a project time work of 2 years or 3 years. CSR देने के लिए 1 साल में एनुअल रिपोर्ट के लिए फोटो लगने चाहिए. I am aware of that. I am also recipient of a CSR money. But we have to educate those who give money कि भैया संस्था 2 साल में तैयार नहीं होती है. जो बिजनेस एंटरप्राइज है, कम्युनिटी इंस्टीट्यूशन है, उसके लिए कम से कम 5 से 7 साल लगते हैं. इवन बिग इंडस्ट्रियलिस्ट टू एस्टैब्लिश ग्रीन फील्ड प्रोजेक्ट ब्रेक इवन 5-7 साल के पहले नहीं आता है. दे सिंक मनी. जिनके हम ई प्लेटफॉर्म पर बात करते हैं, एंड दोज whom we say are market share of this and market share of that, I will not name that.
देयर पॉकेट्स आर इन डीप रेड. 3,000 करोड़ का नुकसान कर रहे हैं. वैल्यूएशन बता रहे 50,000 करोड़ का. बट इफ यू सी द एनुअल बैलेंस शीट, आई एम टॉकिंग अबाउट दिस न्यू जनरेशन होम डिलीवरी organizations, I will not name them, probably you use them, all of us use that. 3,000 करोड़ का लॉस है. After 10 years, IPO round 1, IPO round 2, funding 1, funding 2, funding 3. क्या बात कर रहे हैं आप? You want Kisan Sanstha to be profitable, sustainable, up and running in 2 years? Use common sense. That's what I tell my donors, not to your group. This is a very knowledgeable group. Time लगेगा. And that time will come in terms of if we take concrete step. And this I have learned from one social enterprise. He said trust, transaction, transparency. 3 चीज आहे. शेतकरी विवश आहे, त्याचा विश्वास नाही. शेतकऱ्याचा विश्वास संपादन करायला आपल्याला विश्वास मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागेल. दे हॅव बीन चीटेड बाय हंड्रेड्स ऑफ स्कीम्स, टेन्स ऑफ NGOs, नंबर ऑफ प्रॉमिसेस, एंड जगह पे वैसे के वैसे है. सो फर्स्ट थिंग, ट्रस्ट. ट्रस्ट गेट बिल्ड बिकॉज ऑफ इंटरेक्शंस. बट ट्रस्ट के बिना काम नहीं होगा अनलेस वी डू ट्रांजैक्शन. शेतकरी बोलेगा भैया मेरा सामान है, खरीद लो ना. 10 साल आपने कैपेसिटी बिल्डिंग कर दिया, कल अभी वहाँ लगाओ ठेला और खरीद करो मेरा. सो ट्रांजैक्शंस ऑल्सो हैव टू हैपन. दिस आई हैव लर्न फ्रॉम इंटरेक्शन विथ वन वेरी डायनेमिक एंटरप्रेन्योर. सो आई एम सॉर्ट ऑफ रिपीटिंग व्हाट ही टोल्ड टू मी, एंड दैट वाज. एंड थर्ड इज ट्रांसपेरेंसी. एंड ट्रांसपेरेंसी इज द अमूल मॉडल. तोलाई होगी, क्वालिटी होगी, 24 आवर्स में पेमेंट होगा, ऊंचा नीचा कोई नहीं रहेगा. एवरीबडी विल स्टैंड इन द सेम लाइन. वहाँ वो जमींदार का लड़का हो, दबंग का हो, या कोई आधा लीटर दूध देने वाला, एवरीबडी स्टैंड्स इन द सेम लाइन. एवरीबडीज मिल्क इज मेजर्ड अकॉर्डिंग टू फैट एंड SNF, और एवरीबडी गेट्स पेमेंट इन लेस देन 24 आवर्स और लेस देन 48 आवर्स इन बैंक में. किसकी हेराफेरी नहीं. ट्रांसपेरेंसी, ट्रस्ट, ट्रांजैक्शन, ट्रांसपेरेंसी, और साल में चलता रहेगा. एंड आई से दैट अगेन वेरी रिस्पॉन्सिबली. गुजरात एंड अमूल हैज नेवर डिक्लेयर्ड अ मिल्क हॉलीडे इन लास्ट 75 ईयर्स. एक भी दिन मिल्क हॉलीडे ने नहीं किया है. कम्युनल राइट्स हो गए, फ्लड्स हो गए, अर्थक्वेक हो गया, मैडम इंदिरा गांधी का असैसिनेशन हो गया. एवरी डे दैट वैन कम्स एंड कलेक्ट्स मिल्क, कम व्हाट मे. अनफॉर्च्युनेटली आवर स्टेट हॅज डिक्लेअर्ड मिल्क हॉलिडेज. देन वाय वी आर कंप्लेनिंग की गुजरातनी महाराष्ट्राचं दूध पळवलं. मी दोन्ही राज्याचा आहे, मी तिथं काम केलं आणि इथं राहतो आता. गुजरात महाराष्ट्राचं दूध पळवणार जर आपण आपल्या शेतकऱ्याला जर भाव दिला नाही, वेळच्या वेळी खरेदी केली नाही आणि ट्रान्सपरंट पेमेंट केलं नाही, तर उद्या आंध्रही पळवणार, कर्नाटक पळवणार, तेलंगणा पळवणार, गोवा पळवणार. इट्स बाउंड टू हॅपन. दिस इज पॉलिटिकल इनकरेक्ट स्टेटमेंट, आय नो. आय होप यू डोंट मेक इट व्हायरल, नाही तर माझ्यावर शाई फेकतील बाहेर गेल्यावर. सो द पॉईंट इज ट्रस्ट, ट्रान्झॅक्शन, ट्रान्सपरन्सी टू गेट बॅक दिस विवशा. अँड लास्ट पॉईंट विच आय कन्क्लूड इज द जेंटलमन इन दिस वॉज भोला. I have a little bit flair with the language. So भोला का आप उल्टा करो. आज का किसान भोला नहीं है, आज का किसान लाभो है. उसको लाभ देखना चाहिए. प्रॉफिट मेरे लिए क्या है, मेरे लिए भी क्या है ना. आई ऑल्सो आस्क दैट क्वेश्चन. व्हाई नॉट अ फार्मर विल आस्क द सेम क्वेश्चन, मेरे लिए लाभ क्या है इसमें. सो भोला इज नो मोर भोला. वो 50 साल में जब मंथन बनाया था उस टाइम में भोला था, आज वो लाभो है. मेरे लिए लाभ क्या है, मेरे लिए इसमें क्या है. एंड मेरे लिए इससे क्या है, इफ द बिजनेस एंटरप्राइजेस, वेदर इट इज अ फेडरेशन, अ GLG, FPC, a community institution or a SHG, if they are able to generate that profit and do social good, farmers will flock behind them. They flocked during 1976, they flocked during 1950s. Now they will take time because they are vivash. But if you develop on trust, transaction, transparency, there are possibilities of many good FPOs coming ahead. There are possibilities of many GLGs coming ahead, provided we hand over ownership. They have skin in the game. Skin in the game in terms of capital, not just Ashirwad, and then I think we will have a vibrant ecosystem which takes time. This is an interesting cartoon that I saw. Everybody is watching. Ghadi mein kitna, as we speak, I think that's the current language. Dashboard is the current language. कि as we speak, ये plant कितना हो गया? 0.3 millimeter बढ़ गया या 0.8 millimeter बढ़ गया? I think as we speak is a gone language, at least for building community institutions. As we speak for next 5 to 7 years, that's the kind of a time that will need for watering, and then one can expect a possible harvest. Thank you once again. If I use a little bit of a harsh words, experts will pardon me. Thank you for your patient hearing. धन्यवाद आदितजी. आपण अत्यंत सत्य परंतु कटू बोललेला आहात, त्याच्याबद्दल आपले आभार. कटू सत्य बोलण्याची वेळ आलेली आहे.